स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। कवटेमहाकाळ तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी जाहीर। कवटेमहाकाळ तालुका अध्यक्षपदी माननीय उदयराजे भोसले, सरचिटणीस राजू दौलत आटपाडकर, सरचिटणीस रवींद्र गणपती गाडवे। सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची आज बैठक येथील शासकीय गेट हाऊस या ठिकाणी संपन्न झाले। या बैठकीमध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले यांनी कवटेमहाकाळ तालुका कार्यकारिणीची नूतन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली। यावेळी भोसले म्हणाले की या तालुक्याचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून भरघोस निधी आणून राहिलेली विकासाची कामे करण्यात येतील। याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील। भाजपची या तालुक्यातील राजकीय ताकद निश्चितच वाढवली जाईल असे या बैठकीवेळी भोसले यांनी सांगितले। यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आबा गिड्डे, माजी भाजपा तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, अल्पसंख्याक मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आजम मकानदार, प्राध्यापक राजाराम पाटील, धनाजी शिंदे, अभिजित शिंदे, सुमित कुलकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते। स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंढे। भोसले, भारतीय जनता पार्टी कवटेमहाकाळ तालुका अध्यक्ष। आज आपण सर्व पत्रकारांना सांगण्यात आनंद होत आहे की कवटेमहाकाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या जाहीर करण्याचा आजचा दिवस आहे। आज कवटेमहाकाळ तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यासाठी आपण सर्वजण आलात। अखंड भारत देशामध्ये आणि जगामध्ये एक नंबरचा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या मधील संघटनात्मक रचनेमध्ये मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की सर्वत्र सभासद नोंदणी घेण्यात आली। ती कवटेमहाकाळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ आणि सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी, नवीन कार्यकर्त्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये सभासद नोंदणी केली। त्यामध्ये या तालुक्यात काम करणाऱ्या ग्रामीण तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। सक्रिय सभासद असू दे आणि सर्व नोंदणी अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कवटेमहाकाळ तालुक्याची नोंदणी उच्चांकी झाली। याची दखल संपूर्ण राज्यातील नेते मंडळींनी घेतली। त्यानंतर तालुका अध्यक्ष पदाची निवड झाली, जिल्हाध्यक्ष पदाची निवड झाली आणि आज राज्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक आणि सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी, सर्व जिल्ह्यातील कोर कमिटी, आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या सूचनेप्रमाणे सर्वत्र कार्यकारिण्या जाहीर करण्याचा आजचा दिवस आहे। आज आपल्या समोर कवटेमहाकाळ तालुक्यातील आम्ही सरचिटणीस 2, उपाध्यक्ष 6, त्याचबरोबर सर्व प्रकारचे मोर्चे, युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, त्याचबरोबर अल्पसंख्याक मोर्चा, एससी मोर्चा, सर्व प्रकारचे मोर्चे या ठिकाणी, त्याचबरोबर प्रकोष्ठ, सर्व प्रकारचे सेल कार्यकारिण्या या ठिकाणी आपल्या समोर जाहीर करत आहोत। प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि परत स्वतः कार्यकर्ता या भावनेतून भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशभर आणि संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे। आज हे काम करत असताना आज कवटेमहाकाळ तालुक्यामधील कार्यकर्त्यांनी देखील पक्षाचं नाव, पक्षाने केलेली धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी म्हणून तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून काम करावं, अशा मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। आज सर्व प्रकारचे मोर्चे, सर्व प्रकारच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकारिणी आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे, आज आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या सर्व नेत्यांच्या सूचनेप्रमाणे आज तुमच्या समोर आम्ही आज मांडत आहोत।